नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर इथे बघा मी बिर्याणी बनवत होते, कारण की आज येणार आहे माझा भाऊ वहिनीला घ्यायला. तर त्याचंच इथं प्रिपरेशन चालू होतं, स्वयंपाक काय बनवायचं ते. तर मी बिर्याणी आणि पावभाजी बनवते, कारण की त्याला पावभाजी खूप आवडते आणि बिर्याणी पण आवडते. तर मी त्याच्यासाठी तो मेनू बनवत होते इथे. आणि खूप मस्त अशी पावभाजी झाली होती आणि बिर्याणी देखील खूप छान झाली होती. तर इथे मी बिर्याणी बनवून घेते अगोदर आणि इकडे कुकर लावून दिलेला आहे पावभाजीसाठी, सगळे भाज्या वगैरे कट करून. त्यानंतर बिर्याणी रेडी झाली होती. त्यानंतर स्मोक देऊन घ्यायचा होता बिर्याणीला. आणि स्मोकी बिर्याणी बघा खूप छान लागते आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बिर्याणीला स्मोक देणं गरजेचं आहे. खूप छान होती त्याने बिर्याणी. तर इथे एका वाटीमध्ये मी कोळसा टाकला, कारण की वाटी ठेवली होती मी बिर्याणीमध्ये. आणि ते कोळसा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर तूप टाकायचं आणि लगेच असं झाकण द्यायचं. आणि ते जे काही धूर असतो ना, तो स्मोक तो त्यात असं मुरला पाहिजे त्या बिर्याणीत. तर झाकण काढायचं नाही. माझ्या भावाला पावभाजी खूप आवडते. इकडे बघा पावभाजीची तयारी. मी बनवली, त्याला भाज्या वगैरे स्मॅश करून घेतल्या आणि मस्त असं लोणी घातले खूप सारं. मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि छान फ्राय करून घेत होते. खूप असं लोणी वगैरे घालून बनवते. लोणी वापरल्यावर खूप छान पावभाजीची टेस्ट येते. आपण अमूल बटर पण वापरू शकतो, बटरने पण छान टेस्ट येते, किंवा आपलं गावरान तूप. इथे अद्रक लसूण आणि कांदा टोमॅटोची पेस्ट आहे, ती मस्त छान अशी फ्राय करून घ्यायची. माझा भाऊ येणार आहे, तर बघा जरा थोडा उत्साह वेगळाच आहे. दुपारपासून चाललं होतं माझं वहिनीला की आपण काय बनवायचं, काय करू. पण माझं ठरलं होतं की त्याला पावभाजी खूप आवडते, तर पावभाजीच बनवणार होते मी. आणि खूप असं लोणी वापरणार आहे. झालंय मस्त. इथे छान असे सर्व आपले सुके मसाले वगैरे टाकून छान अशी ग्रेव्ही झाली आहे. खूप छान असा स्मेल येत होता. आणि मेन मसाले ना खूप असे छान परतून घ्यायचे, त्याने भाजी छान होते. ते मसाले परतून झाल्यावर ते स्मॅश केलेले जे आपले व्हेजिटेबल आहे ते आपण ओतून द्यायचे कढईमध्ये. पुढे मी पाणी टाकून ते शिजवून काढते, टेस्ट छान येते. नाही आता काय करते मस्त छान असा मसाला झालाय. ग्रेव्ही छान झाली. मस्त भाजी टाकून मस्त छान ग्रेव्हीने तेल सोडलं आहे. आणि बघू शकता एवढी सुंदर भाजी झाली होती ना. खूप छान स्मेल वगैरे येत होता आणि खूप अशी मस्त झाली होती टेस्टला. सर्वांना आवडली, एकदम मस्त झाली. खूप छान स्मेल येत होता, तेच इथे सांगत होते मी तुम्हाला की खूप छान झालेली आहे पावभाजी. तर माझा सर्व स्वयंपाक रेडी झाला. त्यानंतर इथे भाकरी बनवून घ्यायच्या होत्या होऊनसाठी, कारण की ते भाजी बरोबर त्यांना पावाने त्रास होतो. तर वहिनीने इथे भाकरी बनवून घेतल्या. तेच आमचं हसी मजाक पण चालू होतं. वहिनी जाणार होते आता, तर तेच आमचं बोलणं चालू होतं, गप्पा गोष्टी दोघींच्या. आणि त्यांच्यासाठी मी म्हणजे माझ्या अहोंसाठी मी भाकरी बनवल्या होत्या आणि त्यांना वेगळी भाजी पण बनवली होती, कारण की त्यांचा उपवास होता आणि त्यांना पावभाजी वगैरे नसती जमली उपवास सोडायला. त्यांना ॲसिडिटी होती, ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना. आणि इथे बघू शकता माझा भाऊ आलेला आहे, कारण की आम्ही आधी जेवण करून घेतलं होतं, कारण की त्याला यायला लेट होतं. कॉल केलं होता पण त्याला यायला वेळ लागला. तो 10 वाजता आला होता आणि वहिनीचा माझा उपवास होता, त्याच्यामुळे वहिनीने उपवास सोडून घेतला होता.
गड्डी मेरी चिंता काला चष्मा काला चष्मा मोबाईल सगळा हालून काय व्हिडिओ यायचा ओ मैं तो किंगा मन्नू में ना बेड़ी गाड़ी ओला हो पापा सारे कष्ट में लगे ना रंगी ना पीला लाव व्यवस्थित मी लावू का इकडे आईला मी लावतो अरे चश्मे वाले जी आए डॉन मन्नू गोड़े नाही लागत. बघा इथे माझा भाऊ गाडी पार्क करत होता खाली. तर आयुष बघा कसा पळत गेला होता खाली. तो संदीप मामा आला म्हटल्यावर खूप खुश झाला होता आणि पळतच खाली गेला. तो गाडी पार्क करत होता तोपर्यंत. आणि बघा कोण आलेला आहे अजून त्याच्या बरोबर. तर बघू शकता इथे आलेले आहे आरू. त्याने इथे साहित्य दिलं, काय काय गावाकडून आणलं होतं ते आयुषकडे आणि आरूकडे. बघा दोघे जण कसे येतात ते वरती. ते आले तुझे पप्पा. तुला दाखवतो मी तर बघा आरू इथे कशी येते. वेलकम खुश झाली आरू. कशी आहेस तू आरू? काय आणलं खायला मला दे. हाय कर. वा 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 मस्त अशी गावाकडली शेव आहे यात बघू शकता. वा वा वा. तर भाऊ गावाकडून शेव घेऊन आला होता. पुण्यामध्ये अशी शेव मिळत नाही, तर येताना तो शेव घेऊन आलता. बसलंय ना घेऊ असं घेत असते. तर इथे आरू बघा कशी मम्मीला भेटते. तिच्या 8 दिवसापासून वहिनी इकडे आहे, तर ती घरीच होती माझ्या मम्मी जवळ वगैरे राहते. ती एकटी तसं काही नाही तिचं. तिला म्हणत होतं माझ्याकडे ये. तर कशी बघते बघा, कशी बोलते. तर इथे मी तिला लाड करत होते. तर आयुषला जरा हे झालं तर आयुषला पण मग मी घेतलं. आयुषची पण लाड करत होते इथे. बघा आयुष कसा करतो. खूप अनसिक्युअर होतो आयुष पटकन. तर बघा इथे माझा भाऊ आलाय. बघा ते बाळ कसं पळत आहे त्याच्याकडे पप्पा पप्पा करत. त्यानंतर तो फ्रेश वगैरे झाला आणि मग मी इथे त्याला ताट बनवणार होते जेवणासाठी, कारण की ऑलरेडी लेट झालेलं होतं. आमचे सगळ्यांचे जेवण झाले होते. मिस्टरांचं पण जेवण झालेलं होतं, कारण की त्यांचा पण उपवास होता. आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं होतं. त्याला कॉल केला होता पण त्याला यायला लेट असल्यामुळे आम्ही जेवण करून घेतलं होतं. उपवास असल्यामुळे पटकन जेवलो, नाही तर थांबलो असतो त्याच्यासाठी आम्ही. इथे मी त्याला पाव गरम करून घेत होते मस्त छान. आणि एक वेगळीच खुशी झाली होती मला. माझा भाऊ आला तर छान वाटत होतं, असं भारी वाटत होतं. एक अशी वेगळीच फिलिंग येत होती मला. आणि तर पोरं पण खूप खुश झाले होते, आरू आयुष वगैरे.
तरी ते सगळं जेवण गरम करून घेत होते मी आणि त्याला ताट बनवून देणार होते. त्याला बिर्याणी खूप आवडते आणि पावभाजी पण खूप आवडते त्याला, माझ्या भावाला. तर त्याच्यासाठीच मी बिर्याणी आणि पावभाजी बनवली होती. वहिनीचं माझं इथं बोलणं चालू होतं. 8 दिवस राहिल्या वहिनी आता जाणार होत्या. तेच आमचं नंदन भाऊजाईंच्या गप्पा चालू होत्या. मस्त असं छान मी ताट करून घेतलं. आता त्याला मी नेऊन देते. ते जेवण करून घेते. व्हिडिओ लाईक करा, आरू आणि आयुषला पण द्यायचं होतं जेवायला. तर बाय मंडळी.